नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित कट, दंगलखोर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. सरकारला माहिती होती तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. ज्या सरकारच्या काळात हिंसाचार घडतो ते सरकार अपयशी. नागपूर हिंसाचारावरनं महायुतीचे आमदार अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवरती कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी. तर पुढचे काही दिवस शांत रहा, वादग्रस्त वक्तव्य नको. मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री नितेश राणे यांना तंबी. लांडग्याचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही. शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल. ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचाही दावा. तर शिंदे मोदींच्या केबिनमधील कचऱ्याच्या डब्यात होते का? ठाकरेंचा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंग्याशी करणारे देशद्रोही. माफी मागा अन्यथा खटला टाकू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांना मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. नागपूर हिंसाचारामध्ये 55 वाहनांची जाळपोळ, 33 पोलिसांसह 5 नागरिक जखमी. 1 जण आयसीयू मध्ये, 50हून अधिक जण ताब्यात. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शासन करण्याची गरज. कडक शासन करण्यासाठी कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं. काँग्रेसने मुस्लिम समाजाला पाठबळ दिलं. नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत उदयनराजेंची काँग्रेसवर टीका. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये कोरटकरला दणका. प्रशांत कोरटकरला अटक होणार. प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन नामंजूर. मुंबई हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब.